सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघाही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मी म्हटलं की हे ॲडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे, जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू, फायदा हा बीजेपीचा आहे। जे मध्यंतरी तोडफोड करण्याची असणारी जी त्यांनी सत्र चालू केलं होतं, पण जंतर मंतरमुळे कुठेतरी असणारा त्याला आळा बसला होता। पुन्हा हा निर्णय फ्रीज झाल्यानंतर आमदारांची आणि खासदारांची असणारी पळापळी होण्याची दाट शक्यता त्याच्यामध्ये दिसते।